यवतमाळ जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बळीराजा सध्या चांगला संकटात सापडलेला आहे। अशात जून महिन्यात शेवटच्या आठवड्यामध्ये जिल्ह्यामध्ये अति पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी सध्या ओव्हरफ्लो झालेल्या आहे। शेतातील विहिरी ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेतातील कपाशी पीक जे आहे तर ती शेतकरी आहे ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था नाही तो शेतकरी सुद्धा अडचणीत आलेला आहे। पाऊस नसल्यामुळे त्यांच्या शेतातील पिकं सध्या जळण्याच्या मार्गावर आहे, पिकांनी माना खालतं टाकलेला आहे। त्यामुळे कोरडवाहू आणि सिंचन करणारा शेतकरी हा दोन्ही अडचणीत आलेला आहे। सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांकडे पाऊस आहे मात्र विहिरी ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेतातील पिकांची वाढ खुटलेली आहे, पिकाचे कपाशीची पानं पिवळी पडलेली आहे। त्यामुळे कोरडवाहू आणि सिंचन करणारा शेतकरी दोन्ही अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे यवतमाळ जिल्ह्याला गेल्या 3 दिवसांपासून पावसाचा इशारा जरी देण्यात आला असला तरी अद्यापही पाऊस जोरदार बरसलेला नाही। त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सापडल्याचं चित्र यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।